हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला टॉपिक आहे कंडिशनल स्टेटमेंट. तर पायथन मध्ये कंडिशनल स्टेटमेंट कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कंडिशनल स्टेटमेंट काय? कंडिशनल स्टेटमेंट्स अलाउज पायथन टू मेक डिसिजन बेस्ड ऑन कंडिशन. जसं इथं सिंपल भाषेमध्ये दिलेलंच आहे. कंडिशनल स्टेटमेंट अलाउज पायथन टू मेक डिसिजन बेस्ड ऑन कंडिशन. कंडिशनच्या बेसवरती जे आपला कोड आहे तो आपला एक्झिक्यूट हे आपण करतो. कंडिशन स्टेटमेंट यूज करून आपण तो बेस्ड ऑन ते कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर तो आपला पर्टिक्युलर पीस ऑफ कोड जो आहे तो एक्झिक्यूट होतो. तर पायथन मध्ये 4 प्रकारचे कंडिशनल स्टेटमेंट आहेत. एक आहे इफ, दुसरा आहे इफ एल्स, तिसरा आहे इफ एलिफ एल्स आणि चौथा आहे नेस्टेड इफ. तर हे 4 प्रकारचे कंडिशनल स्टेटमेंट आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला आहे आपला इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट काय करतं? एक्झिक्युट्स अ ब्लॉक ऑफ कोड ओनली इफ द कंडिशन इज ट्रू. इथे मी सिंपल असं एक इफ स्टेटमेंटचा कोड लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये मी काय घेतलंय, एज नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्याला 18 जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर केलेली आहे. मी जस्ट सिंपल असं एक इफ स्टेटमेंट घेतलंय. इफ एज, एज आपलं जे व्हेरिएबल आहे, इफ एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 प्रिंट कर यू आर एलिजिबल टू वोट. तिथे ऑब्व्हियसली आपण जस्ट 18 जे आहे ते प्री डिफाईन घेतलेलंच आहे. एक व्हेरिएबल त्यामध्ये 18 स्टोअर केलंय. जस्ट मी सिंपल अशी कंडिशन दिली, जर एज ग्रेटर दॅन 18 असेल तर प्रिंट कर यू आर एलिजिबल टू वोट. तर तुम्ही पाहू शकता यू आर एलिजिबल टू वोट जे आहे ते प्रिंट झालेलं आहे. त्याच पद्धतीने दुसरं स्टेटमेंट आहे आपलं इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंट काय करतं? एक्झिक्युट्स वन ब्लॉक इफ द कंडिशन इज ट्रू, अनदर इफ फॉल्स. ही दोघांमधली जी कंडिशन आहे जर त्यातली एक जरी ट्रू झाली ना तर तो पर्टिक्युलर पीस ऑफ जो कोड आहे तो एक्झिक्यूट होतो. तर तो कशा पद्धतीने होतो ते आपण पाहूया. तर नम नावाचं व्हेरिएबल घेतलंय, त्याची जी व्हॅल्यू आहे ती 10 दिलेली आहे. तर इथं मी कंडिशन देतोय, इफ जर नम मॉड 2 इक्वल इक्वल 0, तर 10ला 2 ने पूर्ण भागेल जर रिमाइंडर जर 0 उडत असेल तर प्रिंट कर इव्हन नंबर, नाहीतर प्रिंट कर ऑड नंबर. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला. नम नम हे आपलं व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ते 10 आहे. इफ इफ काय करा? इफ म्हणजे जर जर नम नम काय आपला 10, जर 10 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर जर त्याचं रिमाइंडर 0 उरत असेल तर प्रिंट कर तो इव्हन नंबर आहे, एल्स नाहीतर प्रिंट करतो ऑड नंबर आहे. तर ऑब्व्हियसली 10ला आपण डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जे आहे ते आपलं 0 हे उरतंय. तर आपलं सिंपल असं इव्हन नंबर जे आहे ते प्रिंट झालेलं आहे. त्यानंतर आहे इफ एलिफ एल्स स्टेटमेंट युज्ड व्हेन मल्टिपल कंडिशन नीड टू बी चेक इन सिक्वेन्स. तर ही आहे आपली मल्टिपल कंडिशन चेक करायचा कोड. त्याच्यामध्ये काय घेतलंय मी? जस्ट मार्क्स नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय, ते त्याची व्हॅल्यू जी आहे ती 85 घेतलं आणि इथं मी आता आपली इफ कंडिशन जी आहे ती सुरुवात करते. तर मी सिम्पली लिहितोय, इफ जर मार्क ग्रेटर दॅन इक्वल टू 90 असेल तर प्रिंट कर ग्रेड ए. जर मार्क ग्रेटर दॅन इक्वल टू 90 असेल तर प्रिंट कर ग्रेड ए. तर 85 ऑब्व्हियसली ग्रेटर दॅन 90 किंवा 90 नाहीये. तर ही जी स्टेटमेंट आहे, हा 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 जो पीस ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होणार नाही. त्यानंतर तो खालची कंडिशन चेक करेल. खालची कंडिशन काय आहे? एलिफ जर मार्क ग्रेटर दॅन इक्वल टू 75 असेल तर प्रिंट ग्रेड बी कर. तर आपली जी व्हॅल्यू आहे ती 85 आहे, ऑब्व्हियसली ग्रेटर दॅन 75 आहे. तर आपला हा जो पीस ऑफ कोड आहे प्रिंट ग्रेड बी, हे जे आपल्या आउटपुटमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर ती थर्ड जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करायला जाईल, पण त्याचा उपयोग होणार नाही, कारण आपण ऑलरेडी आपली ही जी कंडिशन आहे ती आपली ट्रू झालेली आहे. ही ट्रू झाल्यानंतर ते खाली कोणती पण जरी कंडिशन असेल तर ते ही काय एक्झिक्यूट झाल्यानंतर खालची कोणती पण कंडिशन जी असेल ती एक्झिक्यूट होणार नाही, कारण ही ऑलरेडी आपली जी आहे ती ट्रू झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या आउटपुटमध्ये ग्रेड बी आहे ते प्रिंट झालेलं आहे. त्याच्यामुळे खाली कोणती पण अजून कंडिशन असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. तर आय होप तुम्हाला हे जे आहे जे सिक्वेन्सली कंडिशन कसे चेक करायचे ते लक्षात आलं असेल. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. हे आहे युज्ड व्हेन मल्टिपल कंडिशन नीड टू बी चेक इन सिक्वेन्स. हे इन सिक्वेन्स जे आहे ना तिथे तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. इन सिक्वेन्स हे सिक्वेन्सली चेक करतं. ही कंडिशन चेक करत, ही जर सॅटिस्फाय झाली तर ही जर फर्स्ट कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर खालच्या तिन्ही कंडिशनचा काय उपयोग होतो? जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्यातली जर पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली तर बाकीच्या कंडिशन आहेत किंवा नाही त्याचा काही उपयोग होत नाही, कारण ही जी आपली कंडिशन जी सॅटिस्फाय झाली, आपलं आउटपुट जे आहे ते प्रिंट ग्रेड ए जे आहे ते मिळालेलं आहे. कधी जर ही जर सॅटिस्फाय झाली तर हे आपण इथे ही जी काय करतं मल्टिपल जर कंडिशन असेल ना तर ते सिक्वेन्सनी चेक करतं. ही कंडिशन चेक करून बघेल, ही सॅटिस्फाय झाली तर ठीक आहे, नाही तर ही चेक करेल, ही झाली तर ठीक आहे, नाही तर ही चेक करेल. तर तिन्ही जर सॅटिस्फाय नसेल तर ऑब्व्हियसली तुझा आपला एल्स जो ब्लॉक आहे ना तो एक्झिक्यूट करेल. तर आय होप तुम्हाला मी तुम्हाला एक एक्झिक्यूट करून दाखवतो. हे प्रिंट ग्रेड बी जे आहे ते आलेलं आहे.
जसं सांगितलं मला ही कंडिशन जी आहे ती ट्रू झाली आहे, त्याच्यामुळे खालच्या कंडिशनचा काही अर्थ राहत नाही. तर आय होप तुम्हाला हे जे आहेत जे मल्टिपल कंडिशन कसे यूज करायचे ते कळले असतील. त्यानंतर फोर्थ आहे नेस्टेड इफ स्टेटमेंट अँड इफ इनसाइड अनदर इफ. तर ह्याला आपण नेस्टेड इफ स्टेटमेंट होतो. नेस्टेड कशाला म्हणतो आपण? इफ कंडिशन आहे त्याच्या खाली अजून तुम्ही पाहू शकता एक इफ स्टेटमेंट आहे. तर एका खाली जर एक जे एकामध्ये एक सॉरी बेसिकली इफ नम ग्रेटर दॅन इक्वल टू नेम ग्रेटर दॅन 0 त्याच्या खाली मी एक काहीतरी कोड घेतलाय त्याच्या पुढे अजून एक कंडिशन दिलेली आहे. तर इफ नम मॉड टू इक्वल इक्वल 0 त्यानंतर खाली एक जो पीस ऑफ कोड जो तो एक्झिक्यूट करायला घेतलाय. तर बेसिकली कोड काय आहे ते तुम्हाला सांगतो. तर नम इज इक्वल टू 10 आहे. नम व्हेरिएबल 10 व्हॅल्यू. तर पहिली काय कंडिशन आहे इफ जर नम ग्रेटर दॅन 0 असेल तर प्रिंट कर पॉझिटिव्ह नंबर. तर ऑब्व्हियसली आपले 10 आहे. 10 ग्रेटर दॅन 0 आहे का? आहे. तर प्रिंट पॉझिटिव्ह नंबर. तर पॉझिटिव्ह नंबर जे आहे ते प्रिंट होईल. त्याच्यानंतर आपण अजून खाली कंडिशन दिली तुम्ही पाहू शकता. याच्या खाली अजून एक कंडिशन अशी आहे इफ जर नम मॉड टू इक्वल इक्वल 0 असेल तर प्रिंट कर इव्हन नंबर. नम काय आपला 10. जसं मी वरती आपण एक पॉझिटिव्ह नंबर हा जो कोड घेतला आपण इव्हन नंबर ऑड नंबरचा त्याच पद्धतीने इथं जे नेस्टेड मध्ये जे आहे नेस्टेड इफ स्टेटमेंट मध्ये मी हा कोड घेतलाय इफ 10 मॉड टू इक्वल इक्वल 0 असेल तर प्रिंट कर इव्हन नंबर. ह्याच्यामध्ये काय झालं आपले दोन्ही ज्या कंडिशन आहेत ते सॅटिस्फाय झाले. 10 0 पेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह नंबर पण प्रिंट होईल आणि इफ 10 मॉड टू इक्वल इक्वल रिमाइंडर 0 राहते तर इव्हन नंबर सुद्धा प्रिंट होईल. तर दोन्ही आपले कंडिशन ट्रू झाल्यामुळे आपल्या आउटपुटमध्ये जे आहे ते दोन्ही हे मिळणार आहे. तर तुम्ही पाहू शकता पॉझिटिव्ह नंबर पण आले आणि इव्हन नंबर पण आले. तर आय होप तुम्हाला कंडिशन स्टेटमेंट काय आणि ते कशा पद्धतीने यूज करायचे ते या व्हिडिओमध्ये कळलं असेल. थँक्यू.